येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज। उजनीत तब्बल 10 टीएमसी पाणी वाढलं, 1,58,000 क्युसेकची आवक। या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर। गणेश रामचंद्र आपटे। भीमा खोऱ्यात आणि घाट माथ्यावर झालेल्या तुफान पावसामुळे उजनी धरणात 2 दिवसात तब्बल 10 टीएमसी एवढं पाणी वाढलंय। त्यामुळे 48 टीएमसी असलेला पाणीसाठा आज सायंकाळी 6 वाजता 58.55 टीएमसी एवढा झालाय। विशेष म्हणजे आज सकाळी 6 वाजता उजनी धरणातील पाणी पातळी -20% होती, ती आज सायंकाळी -10% झाली आहे। म्हणजेच 12 तासात 10% पाणी वाढलंय। सायंकाळी 6च्या आकडेवारीनुसार उजनी धरणात दौंडमधून तब्बल 1,58,353 इतक्या वेगानं पाणी मिसळत आहे। त्यामुळे उद्या पहाटेपर्यंत धरण प्लसमध्ये येईल। पाण्याची तुफान आवक होऊ लागल्यामुळे दररोज किमान 10% पाणीसाठा वाढेल अशी आशा आहे। रात्रीच्या वेळी राष्ट्रीय महामार्गावर जबरी चोरी करणाऱ्या सोलापुरातील शिवाजी जाधव, महादेव जाधव आणि अमित पवार या प्रतापनगर तांडा येथील 3 सराईत आरोपींना सोलापूर शहर गुन्हे शाखेने अटक करून 4,35,000चा मुद्देमाल केला जप्त। पोलीस आयुक्त एम राजकुमार यांची माहिती। सोलापुरात अवैध धंद्यांच्या विरोधात सुहास कदम यांच्या उपोषणाबाबत जयंत पाटील यांनी विधानसभेत आवाज उठवला। याबाबत गृह खात्यानं अहवाल मागितला का, या प्रश्नावर पोलीस आयुक्त एम राजकुमार म्हणाले, शासनाकडून कोणताही अहवाल किंवा माहिती मागितलेली नाही। स्पेशली आम्हाला रेकॉर्ड्स मागितले गेले तर आम्ही त्यानुसार अहवाल देणार आहे। हे जे इंडिव्हिज्युअल्स जे आहेत क्राईम रेकॉर्डनुसार कारवाई होईल। सोलापुरातील महिला हॉस्पिटल ते विमानतळापर्यंत सुरू असलेल्या सिमेंटच्या रस्त्याचं एका बाजूचं काम हॉटेल किनाऱ्यापर्यंत आलं। आजूबाजूच्या नागरिकांना मोठा त्रास। 11 जुलै रोजी होणाऱ्या सोलापूर जिल्हा नियोजन समितीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय होणार। डीपीडीसीचे सदस्य पालकमंत्री नियुक्त करतील का, याची उत्सुकता। सोलापुरातील एमआयडीसी पोलिसांकडून डबल मर्डर केस चोरी उघड, 23 लाखांचा मुद्देमाल जप्त। 100% ऑर्गॅनिक उच्च दर्जाचे प्रोडक्ट्स व हायजीन असलेले सोलापुरातील एकमेव सलून स्टाईल मंत्रा, जिथे क्लायंट्सना सर्व प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट, कलर, हायलाइट्स, पीपीडी, फ्री कलर, सर्व ॲडव्हान्स स्किन ट्रीटमेंट्स, हेअर एक्सटेन्शन, लॅश एक्सटेन्शन आणि बऱ्याच इतर ॲडव्हान्स सर्व्हिसेस दिल्या जातात। ब्राइडग्रूम मेकअप अँड ऑल पॅकेज। स्टाईल मंत्रा युनिसेक्स सलून, अग्रवाल पॅलेस, ऑपोजिट पतंजली मॉल, जुळे सोलापूर, सोलापूर। मोबाईल 6399888822। विठ्ठल विठ्ठल नामाचा जयघोष करत तुकाराम महाराजांच्या प्रस्थान सोहळ्याला देहूतून सुरुवात। लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेनं रवाना। वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह। संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं पैठणहून प्रस्थान। वारकऱ्यांचा उत्साहाशी गेला। एकनाथ महाराजांच्या पालखीचा 3रा मान। पुण्यातील खडकवासला धरणात 76% झाला पाणीसाठा। धरण साखळीत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे आज खडकवासलातून पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता। नाशिकवर आलेलं ढगफुटी सदृश अतिवृष्टीचं संकट टळलं। मुसळधार पावसाचा आणि वादळाचा धोकादायक भोवरा गुजरातच्या दिशेनं मार्गस्थ। वाऱ्याची दिशा बदलल्यानं नाशिकवरील थेट ढगफुटीचे संकट तुर्तास टळलं। राज्यात अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू। काही ठिकाणी अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी स्थानिक पावसाची परिस्थिती आणि हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच पेरणीचा निर्णय घ्यावा, असं आवाहन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलंय। किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प। सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, ईव्ही चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध। किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर, जुळे सोलापूर। संपर्क 77 800 43 800। गोकुळची निवडणूक आजपासून 90 दिवसांच्या आत घ्या। सर्वोच्च न्यायालयाने दिले स्पष्ट आदेश। 3 ऑगस्टला ही मुदत संपते। तत्पूर्वी मतदान प्रक्रिया सुरू न केल्यास 4 ऑगस्टला म्हणजेच 91व्या दिवशी अवमान याचिका दाखल करणार।
महाबळेश्वरमध्ये गेल्या 24 तासात तब्बल 513 मिलीमीटर म्हणजेच 20 इंच इतक्या विक्रमी पावसाची झाली नोंद. विशेष म्हणजे यंदाचा हा पाऊस शतकातील सर्वाधिक पावसांपैकी एक. आमचं आंदोलन मोठं होऊ नये म्हणून सरकारनं नाशिकच्या ढगफुटीची अफवा पसरवली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर गंभीर आरोप. आषाढी वारीमधील 10 मानाच्या पालख्या ज्या मार्गावरून जातात त्या मार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांचं पथकर स्थानकांवर मानाच्या पालख्यांना आणि वारकरी तसंच भाविकांच्या वाहनांना दिनांक 6 जून ते 29 जून या कालावधीत कोणताही पथकर अर्थात टोल आकारला जाणार नाही, राज्य सरकारनं केलं स्पष्ट. सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलाव पूर्ण क्षमतेनं भरला. पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली. साताऱ्यात पावसाचा जोर कायम. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. पोलादपूर तालुक्यातील नाणेघोळ इथं भूसंकलनाचा धोका. 33 कुटुंबातील 69 नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर. केतन अग्रवाल हत्या प्रकरण. चेतन सियाच्या मोबाईलमधील डेटा रिकव्हर. दोघांनी गुपचूप लग्न केल्याचा पोलिसांचा संशय. नवी मुंबईत भीषण अपघात. तळोजामध्ये सुसाट कारनं 10 जणांना दिली धडक. 2 ठार 8 जखमी. चालक फरार. भारत आणि इंडोनेशियासाठी पुढील 25 वर्ष अत्यंत निर्णायक ठरतील. भारताची UPI प्रणाली लवकरच इंडोनेशियाच्या पेमेंट सिस्टीमशी जोडली जाणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती.